मला पुन्हा एकदा पाठक सरांकडे जायचंय. पाठक सर, आतापर्यंतची सगळी आकडेवारी आपण बघितली, वेगवेगळ्या ठिकाणचे पहिल्या टप्प्यातले हे एक्झिट पोल्स आहेत ते समोर येताना दिसत आहेत. काय कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले जेणेकरून हा बदल या ठिकाणी दिसतो आणि ज्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजप आपला गड राखताना दिसतंय, म्हणजे आपल्या जागा राखताना दिसतंय? त्याच्यामध्ये दोन फॅक्टर खूप महत्त्वाचे होते. एक म्हणजे एनडीए किंवा मोदींना नाकारण्यासाठी जनतेकडे काही कारण नव्हतं. मोदींचा राग हे एक व्हॅलिड कारण असू शकतं की नाही बाबा आम्हाला मोदी नको आहे, आम्हाला मोदी नाही आवडत, हे एक व्हॅलिड कारण असू शकतं, पण तो आवडीचा भाग झाला. आणि त्यांना समर्थ पर्याय जो हवा होता उभा करायला इंडिया आघाडीच्या रूपाने तो प्रयोग तितकासा यशस्वी झाला असं मला तरी वाटत नाही. पंतप्रधान पदाचा चेहरा जर ठरवला असता किंवा त्यांचं चित्र वेगळं असतं. परत त्याच्यामध्ये मुद्दा आहे, राहुल गांधी हा जर का त्यांच्या पंतप्रधानांचा चेहरा असता तर तो लोकांनी किती एक्सेप्ट केला असता, हा पण एक कळीचा मुद्दा आहे. आणि राहुल गांधी नाही तर कोण, हा प्रश्नही अनुत्तरित होता. पण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने यात्रा करत सगळा देश पिंजून काढला त्याचा काही फायदा यात झालेला दिसला? कारण गेल्या राज्यांच्या निवडणुकीत तो झाल्याचं असं म्हटलं गेलं. आता आकडे तर जे बोलतात त्यातनं तर असं वाटतं की काही फायदा झालेला नाहीये. कारण दक्षिणेमधून दक्षिण उत्तर जेव्हा राहुल गांधी निघालेले होते, या सगळ्या पायी त्यांच्या यात्रेची खूप मोठी चर्चा सुद्धा झालेली होती. वैभवनाथ मला त्याच्याबद्दल अधिक सांगू शकतील. वैभवजी, बघा आतापर्यंत जी चित्र आहे, जिथून सगळ्यात मोठी आशा होती तुम्हाला म्हणजे इंडिया आघाडीला, तुम्हाला सत्तेत परत येण्याचं स्वप्न निश्चित पडत होतं, पण त्या स्वप्नाला थोडासा सुरुंग लागताना दिसतोय. काहीशी चिंता आहे? तर आतापर्यंतचे आकडे आलेले आहेत. तर 181 जागांचा एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे. एनडीएला 89 ते 92 जागांचा अंदाज आतापर्यंत आहे. इंडिया आघाडी पुढे जाईल असं वाटत होतं, पण इंडिया आघाडीला केवळ 31 जागा तिथं मिळताना दिसतात. आतापर्यंत 181 जागांचा जो एक्झिट पोल आलाय त्याच्यात काँग्रेसला केवळ 31 ते 36 जागा. वैभवजी, हे जे आकडे समोर आलेले आहेत हे सगळे आकडे त्या भागातून आले आहेत जिथं भाजपचं फारसं काही चालायचं नाही, पण तिथून आलेले हे आकडे तुमच्यासाठी मात्र गुड न्यूज घेऊन आलेले नाही आहेत. पुन्हा आपल्याला विरोधात राहायची तयारी, मानसिक तयारी करण्यासाठी हे आकडे तुम्हाला वाटतायत का? नाही, निश्चितपणे आपण बघितलं की इंडिया याकडे आणि एनडीए अशी लढत या राज्यामध्ये सगळीकडे आपण दाखवलेली आहात. आणि त्यामुळे एक्झॅक्ट भाजपला किती जागा मिळाल्या आहेत तर भाजपला आपण दाखवत आहे की 50 ते 56 जागा भाजपला मिळाल्या आहेत. आणि त्यामुळे इतर पक्षांच्या जागा कुठल्या आहेत, त्यांच्यावर असलेल्या पक्षांना जागा एवढ्या कशा मिळाल्यात की त्यांचे उमेदवार एवढे होते काय? आता भारतीय जनता पार्टीचं आपण बिहारमध्ये दाखवलं की इंडिया आघाडीला एनडीएला बिहारमध्ये 16 जागा दाखवत आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी पहिल्या टप्प्यामध्ये एका फेजमध्ये भारतीय जनता पार्टीला 3 ते 4 जागा दाखवत आहेत. म्हणजे नितीश कुमारनी एवढ्या जागा लढवल्या होत्या काय की एवढ्या जागा त्यांनी जिंकतील काय, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे एक्झॅक्ट आपला सगळा पोल आल्याशिवाय आपल्याला या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळणार नाही. परंतु मला खात्री आहे की मला अंकुश काकडे या विषयाला घेऊन प्रश्न विचारायचा आहे की अंकुश काकडेजी, जर इंडिया आघाडीची वीण व्यवस्थित बसवली गेली असती तर कदाचित हा एक्झिट पोल मधला आकडा जो आहे तो काहीसा वेगळा येऊ शकला असता. पंतप्रधान पदाचा चेहरा निश्चित नसणं, पुन्हा विसंवाद असणं, जागा वाटपाच्या मुद्द्याला घेऊन शेवटपर्यंत खल होणं, या सगळ्या ह्याच्यातनं जनतेपर्यंत एक वेगळा मेसेज गेला. एक लक्षात घ्या, इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने एकत्र बसून निर्णय घेतले, ठीक आहे, काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यामध्ये किंवा जागा वाटपामध्ये दिरंगाई झाली, पण ती अपेक्षित होती. कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येणं, त्याच्यानंतर प्रत्येकाची एकमेकाची ताकद आजमावून घेणं, त्याच्या संदर्भातले सर्वे करणं, या सगळ्या गोष्टीला विलंब लागत होता. परंतु एकंदरीत झालेलं नंतरचं जे जागा वाटप आहे ते समाधानकारक होतं. एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. जर इंडिया सत्तेवरती आली तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, हे त्यांनी देशाला स्पष्ट सांगितलं होतं. इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तसं आम्ही काही झालं नव्हतं, कारण आमच्याकडे अनेक पक्ष तसं झालं असतं तर चित्र वेगळं असतं सर. तसं झालं असतं तर चित्र वेगळं असतं का? त्याप्रमाणे गोष्टी नाही का, पण यापूर्वीचे सुद्धा 2 अनुभव आपले असे वेगळे आहेत ना की 77 साली सुद्धा ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा विरोधकांकडे कोणी पंतप्रधानांचा उमेदवार नव्हता. त्याच्यामुळे निवडणुका झाल्यानंतर
एकत्र बसून आम्ही सहमतीने पंतप्रधानांचा उमेदवार ठरवू अशा प्रकारचा इंडिया आघाडीने निर्णय घेतलेला होता. पण सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. तुम्ही देशाला जेव्हा सांगत होतात की आपल्याला मोदींना हटवायचं हे सांगत असताना मग कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर कदाचित देशातल्या जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवला असता असं वाटतं. फरक पडला असता. पर्याय देण्यात कमी पडला नाही. शेवटी आम्ही इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष होते ते सगळे एकजुटीने काम करत होते. त्यामुळे आमच्या इंडिया आघाडीमधील जे कोणी सक्षम नेते जे पंतप्रधान पदासाठी इच्छुक होते किंवा लायक होते त्यांच्यापैकी कोणाचंही नाव त्यावेळेला जाहीर करणं अपेक्षित नव्हतं. कारण शेवटी आघाडी टिकणं हे महत्वाचं असतं. आणि जर का एखाद्या वेळेला समजा सपोज जर का एखाद्या राज्यामधल्या नेत्याचं नाव आम्ही पुढे केलं असतं तर कदाचित इतर राज्य नाराज झाली असती. तिथल्यांनी त्यांचा मग निर्णय वेगळा बदलला असता की आपल्या राज्याला जर काय पंतप्रधान येत नाही तर मग काय. त्याच्यामुळे ते सुद्धा एक महत्वाचा निर्णय असतो की शेवटी ऐन वेळेला आपला पंतप्रधानांचा ज्यावेळेला सत्ता येते त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांचा उमेदवार एकत्र बसून सहमतीने ठरवणं. भारतीय जनता पक्षाला मात्र ती अडचण नव्हती आणि त्याचा नाही म्हटलं ते थोडाफार फायदा हा भाजपला होत होता. बरं तुम्ही कबूल करताय अंकुशजी. मला विश्वास पाठक यांना विचारायचंय. खरं तर तुम्ही काँग्रेस हटावचा नारा दिला त्या दृष्टीने म्हणून तुम्ही वाटचाल करत पुढे गेला. पण यांनी मोदी हटावचा नारा दिला आणि त्या दृष्टीने जी मोर्ची बांधणी इंडिया आघाडीकडनं व्हायला हवी होती ती झाली नाही. ती भाजपच्या पथ्यावर पडली असं म्हणायचं का? बघा नारा देणं सोपं आहे पण त्या दृष्टीने तुम्ही एफर्ट्स टाकू शकता का हे महत्त्वाचं आहे. आता राहुल गांधींनी यात्रा काढली पण ते यात्रेच्या माध्यमातून काही मेसेज दिला का? लोकांचं मतपरिवर्तन करू शकले का? एक जस्ट मी तरुण आहे, मी फिट आहे, मी वॉक करू शकतो एवढंच त्या यात्रेचा अर्थ होता. आणि ती यात्रा झाली की ते परत ते 4 महिने कुठेतरी फॉरेनला जातात. जेव्हा लोकसभेचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा हे उपस्थित नसतात. तेव्हा असं नॉन सिरियस लीडर हा तुम्हाला कसं काय मोदी हटावमध्ये मोहीम गाजवू शकतो? मला याच्यात एकच सांगायचं की अशा राज्यांचे तुम्ही आतापर्यंतचे निकाल दाखवले 181 जिथे भारतीय जनता पक्षाची ताकद नव्हती तिथे आम्ही 50%च्या वर जात आहे. काय केलं असं तुम्ही? आम्ही विशेष लक्ष दिलं. परत सांगतो की 303 370 वर जर जायचं होतं तर आम्हाला तिकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. तिथे आम्ही संघटनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले. बूथ प्रमुख देखील आमचे सगळे कामं करत होते. तुम्हाला सांगतो मी माहिती सांगतो 4 तारखेला कळेल की 250 आमच्या अशा जागा आहेत इथे आम्हाला 50%च्या वर जास्त मतं मिळणार आहे. त्यामुळे आम्ही काय केलं जिथे जिथे आम्ही इलेक्शन लढणार तिकडे 50%च्या वर मतं कसे मिळणार. मग किती आघाड्या येऊ समोर इंडिया आघाडी असो 10 आघाड्या असो जिंकणार आम्हीच. मला फक्त तुमच्या याच्यात एकच सांगायचं की तुम्ही बिहारचे आणि उत्तर प्रदेशचे जे पार्टमध्ये दाखवले बिहारमध्ये तुम्ही 16 पैकी 12 एनडीएला दाखवत आहे. त्याच्यातले जरी 3-4 बीजेपीचे असले तरी बाकीचे नितीश कुमारांनी लढवलेले आहे. आता ते 4 नक्की कोणते ते बघू. त्यामुळे बिहारमध्ये 16 पैकी 3च बीजेपीला मिळाल्या असं फक्त लोकांपर्यंत मेसेज जाऊन हेच मला सांगायचं आहे.